हॅलो एव्हरीवन, स्टिच ऑन हॉबी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे। तर आपण आज बनवणार आहोत 4 टक्स ब्लाउज। तर हे एकदम सोप्या पद्धतीचं आहे, तुम्हाला टक्स टाकायलाही अवघड जाणार नाही, अगदी इझी आहे। तर आपल्याला एक ताईची कमेंट होती की त्यांना 4 टक्स ब्लाउजची कटिंग पाहिजे होती, तर मी त्याच्यासाठी हा व्हिडिओ टाकलेला आहे। तुम्हाला जर असे वेगवेगळे व्हिडिओ ब्लाउज वगैरे बघायचे असेल, ड्रेस बघायचे असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता। तर इथे सगळ्यात पहिले माझी जी हाईट आहे ती आहे 14, तर मी घेते इथे 15 इंच रेडी हाईटपेक्षा 1 इंच एक्स्ट्रा, आणि शोल्डर जे आहे आपलं रेग्युलर सारखं 5.5 इंच शोल्डर टाकते। आता मी हे रेग्युलर ब्लाउजमध्ये बनवते, जर तुम्हाला बोटनेकमध्ये बनवायचं असेल 4 टक्स वगैरे तर तसंही एक आपण बनवू शकतो। तर आपल्याला मी जे आर्म होल जो आहे तो आहे माझा 6 इंचाचा, आणि इथे आपण टाकणार आहोत आता चेस्टचा फोर्थ। आता चेस्टचा फोर्थ आहे, माझी चेस्ट आहे 34, तर मी ती 34चा फोर्थ घेऊन 8.5 आणि प्लस 1.5 इंच मार्जिन घेतलेली आहे। जर मार्जिन तुम्हाला एक्स्ट्रा पाहिजे असेल तर तुम्ही तेव्हा 2 इंच घेऊ शकता, जर 1.5 इंच पाहिजे असेल तर तुम्ही 1.5 इंच घेऊ शकता। आता आपण जेवढे खाली घेतलेलं आहे म्हणजे वरती चेस्टचा फोर्थ घेतला आहे तेवढाच आपण वेस्टला पण तोच घेणार आहे। चेस्टचा फोर्थ प्लस 1.5 इंच मार्जिन, खाली पण सेम तेच करायचं आहे, चेस्टचा फोर्थ प्लस 1.5 इंच मार्जिन। आता इथे आपल्याला बॅक साईडचा जो हे द्यायचा आहे, शेप द्यायचा आहे आर्म होलचा, त्यासाठी घेतलेला आहे आपण 1.5 इंच। आता मला डायरेक्टली 4 टक्स कपड्यावर टाकायचं असल्यामुळे मला बॅक काढणं गरजेचंच आहे। बॅक काढल्यानंतरच मी 4 टक्स डायरेक्ट कपड्यावर काढू शकते। त्याच्यामुळे तुम्हाला कपड्यावर कोणती कटिंग करायची आहे तर पहिले बॅक साईडच काढून घ्यायची आहे। आता पूर्ण हा आपण कट करून घेऊया। मी नेकचा शेप अजून ठरवलेलाच नव्हता की काय करायचं, त्याच्यामुळे मी नेक काढलेला नाहीये। नेक मी तसंच ठेवते एक स्क्वेअरमध्ये, पूर्ण कट न करता। आता आपल्याला याच्यामध्ये पूर्ण ही कटिंग करून घ्यायची आहे, आणि हा मेजरमेंट समोर ठेवूनच आपल्याला 4 टक्सचं काढायचं आहे। म्हणजे तुम्हाला इथे पेपर कटिंग वेगळी असं काही करायची गरज नाही आहे। बॅक साईड काढली तुमची बॅक साईड ही कटिंग होऊन जाते, आणि बॅक साईड ठेवूनच आपल्याला फ्रंट बाजू काढायची आहे जे आपण 4 टक्सची काढणार आहोत। त्यासाठी आपण हे सगळं पहिले कट करून घेतलेलं आहे। कट केल्याच्या नंतर आपण हा जो ओपन भाग असतो आपला इकडचा समोरच्या बाजूचा, तर ओपन भागावर आपण जो आपला फोल्ड भाग असतो बॅक साईडचा तो ठेवायचा आहे। म्हणजे मी तुम्हाला दाखवते बघा, ह्या अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा। माझा फोल्ड भाग ओपन बाजूने आहे, जी पन्हा बाजू आहे त्या साईडने मी ओपन ठेवलेला आहे। तुम्ही असाही ठेवू शकता जर तुमच्या क्रॉस पट्ट्या वगैरे म्हणजे तुम्हाला कपडा कमी असेल तर। आता माझा कपडाही एक्स्ट्रा होता, आणि मला म्हणजे कपडाही एक्स्ट्रा होता, स्लीव्स पण काढायच्या होत्या लॉंगवाल्या, त्याच्यामुळे मी इकडे सरकून घेत आहे थोडासा हा। तुम्ही आता मी पहिले जसं टाकलं तसंही काढून घेऊ शकता, तुम्हाला समोरही स्पेस राहतो। मला इकडे स्पेस पाहिजे होता बॅक साईडनं, त्याच्यामुळे मी हा समोर ठेवते थोडासा। हे बघा तुम्ही एकदम आपण पन्हा बाजूला ठेवतोय, आणि मी ॲज इट इज जसं बॅक साईड होती तसेच मी फ्रंटला मार्किंग करून घेणार आहे। आपण कुठेही कमी जास्त काहीच केलेलं नाही, तुम्हाला क्रॉस पट्ट्याही याच्यातच काढता येतात। पूर्ण आपण हे करून घेतलेलं आहे, मार्किंग करून घेतलेली आहे। मार्किंग केल्याच्या नंतर सगळ्यात तर पहिले तर आपल्याला आता ही जी बॅक साईडची मार्किंग होती ती व्यवस्थित आली की नाही ते बघायचं आहे। 5.5चं शोल्डर आहे, नेकचा शोल्डर टाकलेला आहे आपण, ते बरोबर 5.5 आलेलं आहे का। आर्म होलचा मार्क करून घ्यायचा आहे 6 इंचचं, कारण आपल्याला इथे 1 इंचचा शेप द्यायचा असतो। आणि परत एका ताईंनी मला विचारलं होतं की कमेंटमध्ये की फुगा पडतो, त्याच्यासाठी मी आता एक लॉंग व्हिडिओ तर बनवणार आहे, पण शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवते। त्याच्यासाठी आपला हा जो आर्म होल असतो 6 इंचाचा, तो आर्म होलचा मिडल काढायचा आहे। 6 इंचाचा मिडल येतोय 3 इंचावरती, तुम्ही अशाही पद्धतीने काढू शकता मिडल। आणि त्या मिडल जिथं येतोय तिथं आपल्याला अगदी टेपच्या 2 लाईन ठेवायच्या आहे। टेपच्या 2 लाईन आपण आतमध्ये घेतलेल्या आहे। हे बघा मी इथे दाखवते तुम्हाला, 2 लाईन मी आतमध्ये घेतलेल्या आहे, आणि त्या 2 लाईनला आपण शेप देऊन घेऊया अशा पद्धतीने। इथे तुमचा फुगा पडतो, जर तुम्ही हे मार्किंग केलं तर तुमच्या ब्लाऊजला कधी फुगा पडणार नाही। तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता। आता मी इथे 2.5चा नेक घेतलेला आहे, म्हणजे माझं नेक आहे तो 6.5चा आहे फ्रंटवाला नेक, तर मी तो 6.5चा नेक घेऊन परत 2.5चा घेऊन मार्किंग करून घेते, शेप देऊन घेते राऊंड शेप। तुम्हालाही जो द्यायचा आहे तुम्ही तो शेप देऊन घेऊ शकता, राऊंड किंवा मग पानगळा वगैरे जो पाहिजे आहे तो। आता मला इथे तर राऊंडच पाहिजे होता। 3 इंचची मी क्रॉस पट्टीसाठी मार्किंग करून ठेवलेली आहे, आणि इकडे मी 2 इंचासाठी मार्किंग केलेलं आहे, 2.25 इंच मी मार्किंग केलेलं आहे, 1.25 इंचाचा दोन्हीमध्ये गॅप आहे। तर इकडे बघा तुम्ही 3 आणि 2.25 अशा पद्धतीने। आता याच्यामध्ये आपल्याला पूर्ण इथं जे आहे 3.5 घ्यायचं आहे, फर्स्टवाला टक्स देतोय आपण, तर इथून आपल्याला फ्रंट बाजूकडनं 3.5 घ्यायचं आहे। 3.5 म्हणजे चेस्टचा
10 पार्ट, आता 3.5 येतोय, 35ची चेस्ट, 34 म्हणजे 35ची चेस्ट, तर मग माझं 3.5 येते, तर मी 10 पार्ट घेते आणि ऑलरेडी अर्धा इंचाची मी मार्किंग करते आहे, अर्धा इंच मी मार्किंग करते, कारण की चेस्ट जास्त काही नाही आहे, 34च आहे, त्याच्यामुळे अर्धा इंच म्हणजे दोन्ही साईडनी 1 इंचची मार्किंग होती. आणि तसे फोरटक्स जो भाग आपल्याला फुगलेला जास्त नसलेला पाहिजे म्हणून आपण फोरटक्स बनवतो. तर आपल्याला हा बघा तुम्ही अर्धा इंच, जर कोणाला जास्त फुगलेला भाग पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना 1.25 इंच मार्किंग करू शकता, एवढा काही जास्त फरक पडत नाही. आता मी अर्धा इंच दिले म्हणजे माझं 1 इंचाचाही टक्स येतोय, म्हणजे अगदी आता कटोरीचा टक्स असतो 1.5 इंचाचा, म्हणून आपण फोरटक्स बनवतो, कटोरीसारखा नको आहे आपल्याला फुगलेला, मग त्याच्यासाठी 1 इंचाचा टक्स द्यायचा असतो, म्हणजे दोन्ही साईडनी अर्धा इंच. हा झाला आपला पहिला टक्स. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा जो टक्स द्यायचा आहे, आता वेगवेगळे टक्स देण्याची वेगवेगळ्या पद्धत असते, मी तुम्हाला एकदम सोपी सांगून देते की याचा जो भाग आहे, आपला जो पहिला टक्स आलेला आहे तो मी 2.5 इंचापर्यंत मार्किंग करून घेते. हे बघा मी आडवी रेष देते. आता इथून तुम्हाला सरळच पकडायची आहे, अशी स्केल वगैरे तिथे मार्किंग करायची आणि त्या साईडनं आपला जो पहिला टक्स आहे तिथून 2 इंच सोडायचा आहे वरती, आणि मग जो उरतोय त्याच्या तुम्ही लाईन मारून घ्यायची आहे. परत एकदा दाखवते तुम्हाला, आपण ही जी आहे 2 इंच लाईन मारून घेतलेली आहे आणि इथे अगदी एक एक लाईनचंच आपल्याला मार्जिन सोडायचं, म्हणजे टक्स मारायचा आहे. अगदी 2 लाईन तुमचा अर्धा इंचचा टक्स येईल दोन्ही मिळून, अशा पद्धतीने करायचं आहे. आता आपला हा तो हा झाला दुसरा, हा तर तिसऱ्यालाही सेम करायचा आहे. एका बाजू आपण इकडं 2 इंच सोडलं तसंच इकडे 2 इंच मार्किंग करून घ्यायचे आहे. सरळ टेप पकडायचा, तिथून सरळ मार्किंग करायचं आणि क्रॉस येण्यासाठी खाली 1 इंच घ्यायची. एक सोपी ट्रिक आहे ही क्रॉस मार्किंग करण्यासाठी. तुम्हाला पूर्ण हे बघा आपण 2-2 इंच मी 2-2 लाईन सोडून मार्क केलेला आहे यानं चॉकने. तुम्ही बघू शकता अगदी 2-2 लाईन मी ठेवलेले आहे, दोन्ही बाजूनी 2-2 लाईन ठेवलेले आहे. आता आपल्याला चौथा जो टक्स आहे तो अगदी सोपा आहे. तुम्ही अशा पद्धतीने 2ही घेऊ शकता आणि असंही 2.5 घेऊ शकता. मी तुम्हाला दोन्ही घेऊन दाखवते, दोन्ही सेम येऊन जातं. अगदी 1 लाईनचा फरक येतो आला तर, किंवा कधी कधी तोही येत नाही. इकडनं 2.5 इंच किंवा आपला जो तिसरा टक्स आहे तिकडनं 2 इंच, म्हणजे तुम्ही 4ही बाजूनी 2-2 इंचाची जर मार्किंग केली तर तुमचं तसंही टक्स सेम येतं. किंवा मग दोन्ही साईडनं 2 इंच आणि जो चौथा टक्स आहे जो आर्म होलमधला, तिथून आर्म होलमधून 2.5 इंच, तर तोही तुम्हाला अगदी सोपा आहे. तुम्ही ह्या पद्धतीने कटिंग करू शकता. तर आता आपलं हे झालं फोरटक्सची मार्किंग. तर आता आपल्याला काय होतं काही वेळेस की टक्स जेव्हा देतो, एखाद्या वेळेस ज्यांची वेस्ट पण थोडीशी जास्त असते, चेस्टपेक्षा वेस्टही जास्त असते, ज्या थोडेसे एजेड असतात लेडीज त्यांची, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे की आपण इथे जो 1 इंचचा टक्स देतो आहे तिकडे 1 इंच मार्जिन तुम्हाला अगोदरच करून घ्यायचे आहे. वरती अर्धा इंच जाणार आहेत, आपण इथे वरती अर्धा इंचाची मार्किंग करून घेणार आहोत आणि ते दोन्ही असं क्रॉस जोडायचं आहे, जसं आपण प्रिन्सेस कटला करतो. शक्यतो हे चेस्ट कमी असेल तर त्यांना करायची गरज नाही आहे. म्हणजे चेस्ट कमी म्हटल्यापेक्षा ज्यांची वेस्ट आणि चेस्टमध्ये 4 ते 5 इंचाचा डिफरन्स असतो त्यांना करायची गरज नाही आहे. पण ज्यांच्या चेस्टमध्ये 4 ते 5 इंचाचा डिफरन्स नसताना फक्त 2 ते 3 इंचाचा डिफरन्स येतोय, त्यांच्यासाठी तुम्हाला ही पद्धत वापरायची आहे. तुम्ही अगोदर एक करूनही ठेवलं, 1 इंच एक्स्ट्राही ठेवलं तर एवढा काही फरक पडत नाही, म्हणजे तुम्हाला फिटिंगच्या वेळेस प्रॉब्लेम येत नाही. तर तुम्हाला तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरू शकता, की जिथे वापरायचं आहे तिथे वाढवू शकता. मार्जिन जिथे पाहिजे आहे तिथे तुम्हाला जसं सांगितलं मी, वेस्ट जास्त असेल तर कट करू शकता, नसेल तर तुम्ही ॲज इट इज जसं केलेलं आहे म्हणजे मार्जिन न वाढवता टक्स कट केलेले आहे तुम्ही तेही घेऊ शकता. आता हे झाले आपली कटिंग. आता मी इथे ब्लाऊजवर ठेवून घेते याला पूर्ण आणि याच्यामध्ये आपण इकडच्या साईडने टक्स कसे द्यायचे लगेच सांगते. हा जो भाग आहे खालचा भाग आपण वरती त्याच्यावर ठेवला आणि तुम्हाला बस हाताने हलकंसं प्रेस करायचं आहे. आपण जे चॉक दिलेले होते त्याचं इकडे जे मार्क पडून जातं. आता तुम्हाला इथे लक्षात येत असेल किंवा नसेलही येत एखाद्या वेळेस की मला जे दिसतं आहे मी त्याच्यावर तुम्हाला मार्क करून दाखवते. मला परत टेप हातात घ्यायची गरज नाही पडत प्रत्येक वेळेस हे द्यायला टक्स देण्यासाठी. आता इथे मला थोडंसं हलकं मार्क्स दिसतं आहे चॉकचे, तर मी त्याला पहिले नॉक करून म्हणजे टच करून एक टाईट करून घेते की व्यवस्थित कुठे आहे पूर्ण त्याला. तुम्ही हे बघा असे एकदम इझिली मला दिसतं आहे. आता तुम्हाला कॅमेरामध्ये दिसेल की नाही हे मी सांगू शकत नाही. हे बघा अगदी मला जे दिसतं आहे तर त्याला मी मार्किंग करून घेते. याच्यामध्ये आपल्याला टेपही हातात घ्यायची गरज पडली नाही, एकदम इझिली होऊन गेलं आणि सेमही आले, म्हणजे अगदी चुकत वगैरे काहीच नाही. आणि तुमचे टक्स वगैरे सगळे सेम येतात, म्हणजे लेफ्ट साईड आणि राईट साईड दोन्ही साईडचे सेम येतात. तुम्ही बघू शकता अगदी आपले सेम आलेले आहेत. आता आपण याला मेन फॅब्रिकवर ठेवून कटिंग करून घेऊया.
आता आपल्याला याच्या मेन फॅब्रिकवर बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही ठेवून घ्यायचे आहे आणि कटिंग करायचे आहे। तर आपल्याला तुम्ही इथे बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने झालेले आहे दोन्ही पण। याच्यामध्ये काही हार्ड नाही आहे, फक्त आपला पहिला जो टक्स आहे तो तुम्हाला चेस्टचा 10 पार्ट काढून घ्यायचा आहे, म्हणजे 3.5 पर्यंत घ्यायचाच आहे। आणि त्याच्यानुसार पहिला आला म्हणजे बाकीचे दोन्ही साईडने 2-2 इंच सोडायचं आणि आर्म होलच्या साईडने 2.5 इंच सोडायचं। अगदी सोपी पद्धत आहे, काहीच नाही। आता मी इथे मेन फॅब्रिकवर ठेवून क्रॉसपट्टी माझ्याकडनं मिस झाली तुम्हाला दाखवायची, कॅमेरा ऑफ होऊन गेला, मला लक्षातच नाही आला। क्रॉसपट्टी मी 3 इंचचं सोडलं होतं, तर त्याच्या खालीच आपण जे पाऊण इंच वाढून घेतलं, कारण आपल्याला 3 आणि 2.5ची रेडी पाहिजे, आपण तेवढंच सोडलेलं होतं। तर जे कटिंगमध्ये जातं त्याच्यासाठी मी पाऊण इंच वाढून घेतलेलं आहे दोन्ही, एका साईडने खालच्या साईडने। क्रॉसपट्टीची मी कटिंग दाखवलेली असेल मागच्या व्हिडिओमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटूनही जाईल। तर हे बघा आपल्याला मी कट करून ॲज इट इज जशाल तसं मेन फॅब्रिकला हे जॉईन करून घेतलेलं आहे। आणि आपला जो एक्स्ट्राचा जो कपडा आहे मेन फॅब्रिकचा तो मी कट करून घेते आहे। मी ॲज इट इज जसं कट केलं तसंच अटॅच केलेलं आहे, त्याच्यासाठी एवढं काही हार्ड नव्हतं म्हणून हे व्हिडिओमध्ये दाखवलेलं नव्हतं। आणि आता हे जे टक्स मारायचे आहे ते मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे की तुम्हाला कसे टक्स मारायचे आहे। जर फर्स्ट बिगिनर्स असेल तर त्यांनाही हार्ड जाणार नाही, अगदी तुम्ही बघू शकता। आपण हे रेडी केलं, त्याच्यानंतर आपल्याला आता टक्स मारायचे आहे। हे झालं 1 2 त्याच्या टक्स मारायचे। आता काही वेळेस काय होतं की भरपूर जणांचा टक्स जो आहे तो अस्तरला बसतो आणि मेन फॅब्रिकला बसत नाही, वरतून जो दिसत त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, वरतून जे आहे आपल्याला पूर्ण पहिले टक्स न मारता एक शिलाई मारून घ्यायची आहे, स्टिच, याच्यासाठी की आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही अटॅच होऊन जातं एकमेकाला, त्याच्यासाठी। म्हणून जेव्हा तुम्ही टक्स मारता तेव्हा दोन्ही कपडे आपल्या टक्समध्ये येतात, त्याच्यासाठी तुम्हाला ही ट्रिक वापरायची आहे। ज्यांच्याकडनं म्हणजे बिगिनर आहात त्यांना खूप वेळा असं होतं की टक्स फक्त अस्तरला बसतो आणि मेन फॅब्रिकला बसत नाही, तर तुम्ही ही जर पद्धत वापरली तर अगदी छान होऊन जातं। हे बघा मी इथे 1 टक्सलाही तुम्हाला मारून दाखवलेलं आहे, यालाही मारलेलं आहे अगोदर, की त्याच्यामध्येही तुम्हाला तसं व्हायला नको की मेन फॅब्रिक सुटतोय आणि फक्त अस्तरला स्टिच बसते। कपडा जर वरचा कपडा मेन फॅब्रिक जर थोडासा सुळसुळीत असेल तर मग तेव्हा होतं की फॅब्रिक सुटून जातो आणि अस्तर वेगळं राहतं, मग फक्त अस्तरलाच टक्स बसतो। त्यावेळेस तुम्ही ही ट्रिक वापरा, तुमचं काही चुकणार नाही, म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही। आता इथे तुम्हाला टक्स द्यायचा आहे, तर टक्स देताना पहिले आपण लॉक करून घेतलेलं आहे आणि जिथे टक्स येणार आहे तिथे तुम्हाला लॉक करायचं आहे, पण व्यवस्थित। जर लॉक नसेल होत तर तुम्हाला थोडासा धागा एक्स्ट्रा सोडायचा आहे। आता मी लॉक केलेला आहे म्हणून मी धागा एक्स्ट्रा कट करून घेते। जर लॉक नसेल होत तर लॉक तर करायचंच आहे, पण नसेल होत तर एकदम बारीक स्टिच मारायची आहे जी आपली 2 ते 3 नंबरची असते आणि धागा सोडून द्यायचा आहे तिथे। टक्सला काही वेळेस लॉक करताना फिनिशिंग जाते टक्सची, त्याच्यासाठी सांगितलं। पूर्ण हे आपण असं कटिंग करून स्टिच करून घेतलेलं आहे। आपला झाला आहे 2 टक्स आणि आता हा जो 3 वाला आहे ज्याला मी तुम्हाला स्टिच मारून दाखवलं त्यालाही आपण अशा पद्धतीने पकडायचं आहे। अगदी छोटासाच म्हणजे टक्स असल्यामुळे आपल्याला छोटे टक्स असल्यामुळे अगदी सांभाळून म्हणजे थोडा कपडा घेऊनच कट करायचे आहे। हे बघा इथे आपण स्टिच मारली पूर्ण। त्याच्यानंतर आता हे झालं आपला तिसराही टक्स रेडी। आता आपला चौथावाला जो 4 टक्स आहे तो पण रेडी करून घेऊया आपण। त्याला पण मी या पद्धतीने अगदी थोडंच मार्किंग केलेलं आहे। चेस्ट 34 असल्यामुळे मला जास्तही काही फुग्याची म्हणजे जो मध्ये स्पेस असतो फुगा येतो त्याची काही जास्त, आणि ह्या एवढ्या टक्समध्ये भरपूर काही आपल्याला जागा भेटते। हे बघा तुम्हीच बघू शकता की आपल्याला एवढा मोठा आतमध्ये स्पेस भेटलेला आहे की त्याच्यानंतर तुम्हाला खूप मोठे अर्धा इंचच्या टक्समध्ये आपल्याला एवढा मोठा स्पेस भेटून जातोय। आता आपल्याला याच्यावर क्रॉसपट्टी मी तुम्हाला लावून दाखवते लगेच, क्रॉसपट्टी कशी लावायची आहे 4 टक्समध्ये। सेम आपण कटोरीची वगैरे लावतो त्याच पद्धतीने आहे लावायची तुम्हाला। जो मेन फॅब्रिक आहे तो मेन फॅब्रिकच्या साईडनं ठेवायचा आहे, जो अस्तरचा कपडा आहे तो अस्तरच्या साईडनं ठेवायचा आहे। एवढं सोपं आहे, बाकी काहीच नाही। खूप जणांना हार्ड जात असेल तर तुम्ही एक सिंगलही लावू शकता, म्हणजे पहिले मेन फॅब्रिक अटॅच करून घेऊ शकता, त्याच्यानंतर अस्तरचं फॅब्रिक अटॅच करू शकता। आता मी हे दोन्ही सोबत करत आहे, जर तुम्हाला तसं जमत असेल तर तुम्ही तसं जो आपला क्रॉसपट्टीचा शेप आहे जो ज्या साईडनं आपलं 3 इंच आहे त्या साईड आपल्याला बटनपट्टीच्या साईडनं लावायची आहे, ज्या साईडनं 2.5 आहे ते आपल्याला मार्जिनच्या साईड येणार आहे। फक्त एवढी आपल्याला काळजी घ्यायची आहे। आणि व्यवस्थित दोन्ही तुम्हाला सोबत जमत असेल तर तुम्ही सोबत लावू शकता, नसेल जमत तर तुम्ही सिंगलही लावू शकता। हे बघा आपलं इथं अशा पद्धतीने अगदी छान फिनिशिंगमध्ये आहे। आणि क्रॉसपट्टीला नेहमी डबल स्टिचच मारायचे आहे। मी नेहमी सांगते की क्रॉसपट्टी स्लीव्ज तुम्हाला डबल स्टिचच मारायची आहे, कारण ते एकदा पॅक झाल्याच्या नंतर ओपन करता येत नाही। पूर्ण आपण आता हे खाली करून घेतलं आणि सर्कल करून घेतला आहे। हा जो आपला ब्लाऊजचा सर्कल आहे
तो आपण पूर्ण असा त्याच्यात घेऊन अस्तर आणि मेन फॅब्रिक क्रॉसपट्टीच्या मध्ये अटॅच केला आहे आणि त्याच्यावरतून आपण स्टिच मारणार आहोत। पुन्हा एकदा सांगते मी, आपण अस्तरच्या मध्ये ठेवलेला आहे। अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या मध्ये आपला ब्लाऊजचा जो 4 टक्सचा भाग आहे तो आपण दोन्हीच्या मध्ये ठेवून स्टिच मारून घेतलेला आहे। पहिलेही एका व्हिडिओमध्ये आहे, तुम्हाला जर डिटेल बघायचं असेल तर तरी पण याच्यामध्ये सांगतेच परत, कारण प्रत्येक जण पहिला बघतो असंच नाही, प्रत्येक वेळेस काही नवीन पण बघत राहता, म्हणून त्यासाठी परत एकदा दाखवलं मी। आणि आपल्याला जी ओपन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। ओपन केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता आपल्या अशा पद्धतीने इथे खूप सुंदर रेडी झालेला आहे आणि छानही दिसतोय अगदी। तुम्ही बघू शकता एवढा आपला इथे बबल्स फुगा पडलेला आहे आपल्या ब्लाऊजला, एकदम छान। आणि टक्सही अगदी उचकत वगैरे काहीच नाही, एकदम छान प्लेन बसलेले आहे, तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर आता मी तुम्हाला इथे लगेच दुसरा पण जो आहे माझ्याकडे रेडी तो दाखवते आहे, म्हणजे तुम्ही रेडी केला आहे। व्हिडिओ दोन्ही याला खूप मोठा होता म्हणून सेम आपण जसं पहिला केलेला आहे तसंच दुसराही रेडी केलेला आहे, त्याच्यामुळे मी दुसराही दाखवलेला नाही आहे रेडी करताना, फक्त एक रेडी झालेला दाखवलेला आहे। बघा तुम्ही इथे अशा पद्धतीने आपण रेडी झालेले आहे आपले दोन्ही पण, तुम्ही इथे बघू शकता। ह्या पद्धतीने आपल्या ब्लाऊजलाही छान असा शेप, फिनिशिंग पण छान आलेली आहे आणि 4 टक्सचा शेप पण छान आलेला आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी कमेंट करून नक्कीच सांगा। थँक्यू।